सादर करत आहेत फ्लोरेन झेलर लिखित, डॉक्टर समीर नारायण मोने अनुवादित फादर. संकल्पना आणि दिग्दर्शन दक्षा प्रदीप शिरोडकर. निर्मिती प्रमुख केदार मणिरीकर आणि दामोदर नाईक. यातील भूमिका आणि कलाकार: आंद्रे वर्धन कामत, एनी शेफाली नाईक, पियर शशी पवार, लॉरा प्राजक्ता कवळेकर, बाई शेफाली नाईक, ऑलिव्हर शशी पवार आणि मार्टिन प्राजक्ता कवळेकर. प्रकाश योजना तेजस खेडेकर, वेशभूषा प्राजक्ता कवळेकर, रंगभूषा समीर नाईक, पार्श्वसंगीत दिलीप वझे, नेपथ्य मोहनदास चारी आणि श्री गणेश करंडे, नेपथ्य व्यवस्थापक शेख फरहाद, नेपथ्य साहित्य शेख फरहाद अनिश भावे, नेपथ्य सहाय्य अनिश भावे, श्री गणेश करंडे, ओंकार कोणकर, मोहनदास चारी, व्यंकटेश धारवाडकर, शेखर चारी, भावेश गावडे, सुरेश गावडे, सुबोध ढवळीकर, प्रभाकर चारी. पोस्टर संकल्पना सरस. विशेष आभार श्री मंगेश देवस्थान, मांगिरीश यूथ क्लब व्यवस्थापन आणि सदस्य, डॉक्टर प्रियवळकर हॉस्पिटल, बलेश मार्दोळकर, नेहा सावकार वझे, प्रभव टेंगसे, पुनीत देसाई, कलानंद बांबोळकर. तर दुसऱ्या आणि शेवटच्या अंकात कला अकादमीच्या अ गट राज्य नाट्य स्पर्धेत मांगिरीश यूथ क्लब मंगेशी सादर करत आहे खास राज्य नाट्य स्पर्धेसाठी अनुवादित नाटक फादर. See trees of green, red roses too. I see them blue for me and you. And I think to myself, what a wonderful world. I see skies of blue, clouds of white, the bright blessed day. I see trees of green, red roses too. I see them blue for me and you. And I think to myself, what a wonderful world. I see skies of blue and clouds of white, the bright blessed day, the dogs say goodnight, and I think to myself, what a wonderful world. Dad, जरा बोलायचंय तुमच्याशी. वाह, क्या बात है. असं का म्हणतात? अशी सुरुवातीला जेव्हा कोणी प्रस्तावना करतो ना, मला बोलायचं होतं तेव्हा समजायचं की समोरचं आपली ठासणार आहे, म्हणून बटर लावतोय. बरोबर ना? सोडा, काही विशेष नाही. नाही नाही, बोल बोल, काय आहे ते बोलून मोकळी होतो. मी बोलले पियरशी. कोण? पियर डॅड, आपला पियर. मी बोलले त्याच्याशी. तुझा नवरा? डॅड, पियर माझा नवरा नाही. मला नवराच नाहीये. 5 वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झालाय. मन घट्ट कर तुझं. डॅड, मी आणि अंतोन 5 वर्षापूर्वीच वेगळे झालो. मी पियर बरोबर राहते. ज्या माणसाबरोबर मी राहते त्याचं नाव पियर.
मला काही देणं घेणं नाही त्या माणसाशी. अतिशय घाणेरडा माणूस आहे तो, संवेदना शून्य. तुला काय वाटतं? मला तर त्याला काडीची किंमत देत नाही. तुम्हाला वाटतो ना तसं तो अजिबात नाहीये डॅड. माझा फार जीव चढलाय हो त्याच्यावर. मी पियरशी बोलले. डॅड, तुम्ही अगदी पहिल्यांदा आमच्या घरी आला होता तेव्हाच काही आठवतंय का हो तुम्हाला? नाही, असू द्या. तात्पुरतीची व्यवस्था होती ती. इजाबेल सोडून गेलेली, तुम्हाला एकटं ठेवणं शक्य होईना, म्हणून मग पियरशी बोलून दुसरी सोय होईपर्यंत मी तुम्हाला इकडे घेऊन आले माझ्या घरी. बहुतेक हीच सोय कायमची झाल्यासारखी झाली आहे. डॅड, तुम्ही त्या मागच्या खोलीत आरामात असता ना? म्हणजे काही त्रास वगैरे नाही होत? नाही. मला पण असंच वाटलं होतं, म्हणून मनात विचार आला माझ्या. मी पियरशी बोलले, त्याची काही हरकत नाहीये. अर्थात आपल्याला मिळूनच ठरवायचंय. आता ही तात्पुरतीची व्यवस्था आपण कायमची करूया का? तुम्ही कायमच इकडे या राहायला. त्यामुळे तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर राहाल, आम्हाला दिसाल रोज. तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटलं होतं तू लंडनला चाललीस कायमची. तुम्ही का मला परत परत लंडनला घालवायला निघाला आहात? मी नाही कुठे जात. मी इथेच असणार आहे. अरे हा काय मूर्खपणा आहे? मला कळत नाहीये, सारखे तुझे मनसुबे कसे बदलतात. लोकांनी जुळवून घ्यायचं कसं तुझ्याकडे? पण लंडनचा विषय कधी आलाच नव्हता ना. आता तूच तर म्हणाली होतीस. मी कशाला डॅड? मला काही वेट लागलेला नाहीये. तूच म्हणाली होतीस तू चालली आहे लंडनला कायमची. मला कळतोय तुझा प्रॉब्लेम, जाणवतोय मला. विस्मरणाचे झटके येत आहेत तुला अधूनमधून. विसरलीस ना? विसरलीच आहेस. लक्ष दे का जरा स्वतःकडे. काळजी घे बघ स्वतःची. काहीही झालं तरी मी काही लंडनला जाणार नाही. व्हेरी गुड. लंडन मध्ये सतत पाऊस रिपरिपत असतो. मी आणि पियर इथेच राहणार आहोत. काय? तू आणि पियर तुम्ही इथेच राहणार आहात? मग माझं काय? डॅड, तेच तर तुम्हाला सांगितलं ना. तुम्ही आमच्या बरोबर इथंच राहणार. आणि तुझी बहीण ती कुठे? तिचा पत्ता काय? कसं कळत नाहीये का तुला? कोणालाच कसं जाणवत नाहीये. मला तिची फार आठवण येते का एलिस? ते आजारी आहे डॅडी, खूप आजारी. डॅड, असे दारात का उभे? जेवण तयार आहे. अरे वा, जेवण? हो. ला 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 ला
mushroom sauce. It smells delicious, Pierre. You, my joy. You, my life. La 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 la. La 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 la. La 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 la. La 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 la. La la la. अजून हवंय का? अजून चालेल मला, चिकन आवडतं मला. La 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 la. La 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 la. पियर तुला वाढू? नाही नको. आणि लॉरा दिवसभर थांबणार आहे की कसं? 6 वाजेपर्यंत असेल ती. आणि त्यानंतर त्यानंतर म्हणजे 6 नंतर काय? यांच्याकडे कोण बघणार? अरे मी असणार आहे ना. 6 वाजेपर्यंत तरी येईनच घरी आणि मग कुठेच जाणार नाही. डिअर डिअर आंद्रे, झालं समाधान? कशाबद्दल? या. नकोय. ओके. चियर्स. आंद्रे, तुमची मुलगी तुमच्याकडे नीट लक्ष देते, हो ना? ग्रेट. नशीबवान आहात. तूही आहेस नशीबवान. खरं की काय? पण असं का वाटतं तुम्हाला? आता हिला काय झालं? आवडती आहे, शिवाय दमली आहे. मिस्टर आंद्रे, शी नीड्स अ ब्रेक. हे ओल्ड मॅन, हे ओल्ड मॅन, जरा काळजी घे तिची. कुठेतरी घेऊन जा तिला हवा पालटायला. नाहीतर तूच का जात नाही कुठेतरी? का? जरा समजावून सांगता का? कधी कधी वाटतं तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय ना? काय करतोय मी? कसा वागतोय म्हणे मी? जाऊ द्या. आम्ही जाणार होतो दोघे कॉर्सिकाला. बरं मग काय? ऐन वेळेला प्लॅन कॅन्सल करावा लागला. अरे का कॅन्सल करावा लागला ते माहितीये का? आता ते मला कसं माहिती असेल? कॅन्सल करावा लागला कारण मिस्टर आंद्रे, तुम्ही भांडलात इजाबेलशी. कोण इजाबेल? इजाबेल, तुमची केअरटेकर, लॉराच्या आधीची. विसरलात? तुम्ही भांडलात इजाबेलशी, मग इजाबेल गेली निघून, तुम्ही पडला एकटे. आता तुम्हाला एकट्याला टाकून आम्ही कसे जाणार? मग तुम्हाला उचललं आणि या इथे आणून ठेवलं. आता असं वाटतंय की कायमचं ठेवावं लागेल. माझ्या समजुतीप्रमाणे तरी आहे हे असं आहे. आंद्रे, आणि एवढं सगळं होऊनही नायकच नाटक विसरलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. गंमतच आहे. पियर स्टॉप इट. बस झालं. काय? तुझं हे बोलणं जरासं. काय करतोय मी? वाकड्यात शिरतोयस, उगाचच खवचट बोलतोयस बघ. ना मी वाकड्यात शिरतोय ना मी खवचट बोलतोय. आणि मी हे उगाचच बोलत नाहीये. आणि अतिशय शांतपणे विचारपूर्वक बोलतोय मी. अरे पण कशासाठी? म्हणजे काय मुद्दा काय तुझा? तसं काहीच नाही. हो ना, मग बोलतोयस कशासाठी? हा, काय सिद्ध करायचंय तुला? ओ, तुला त्यांना असं दाखवून द्यायचंय का की तू किती सहनशील आहेस आणि तू किती भोगतोयस म्हणून? नाही नाही, सांग प्लीज प्लीज. आणि मला वाटतं माझ्या जागी दुसरा कोणी असता तर. गो ऑन पियर. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर तुझ्या मागे लागला असता. काय करायला मागे लागला असता? या परिस्थितीत जे करायला पाहिजे ते करायला भाग पाडला असता. योग्य ते. ओ, आणि काय आहे योग्य म्हणे? तुला चांगलंच माहिती आहे. हो, मला. चिकन कुठे आहे? किचन मध्ये आणते. नाही नाही, तू कशाला? मीच जाऊन घेऊन येतो.
सगळं त्यांच्या समोरच बोललं पाहिजे का? असं काय बोलतोय मी? आणि असेल त्यांना काही लागेलच तरी लक्षात थोडीच राहणार आहे त्यांच्या. सगळंच तर विसरतात ते. अरे तरी सुद्धा बरोबर नाहीये तुझं असं बोलणं वागणं. मला तुझ्या भावना जाणवतायत. अजिबात नाही पियर, काहीही कळत नाहीये तुला. येतंय ग सगळं लक्षात, पण मला हे कळू शकत नाहीये. म्हणजे मला काय वाटतं, तू एवढं करतेस त्यांच्यासाठी, मला आदरच आहे त्याबद्दल. तू त्यांना इकडे घेऊन आलीस तेही बरोबरच. आता मला काय म्हणायचंय, कसं सांगू तुला, ह्यानी मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तू वेगळा काही पर्याय शोधायला हवास. ह्यानी तुझ्या लक्षात येतंय का ते पूर्णपणे हरवलेत. अरे असं नको रे बोलू. मग मी कसं बोलायला हवं? खरं तेच सांगतोय, दुसरी काहीतरी व्यवस्था लावलीच पाहिजे त्यांची. आपण घरच्या घरी नाही सांभाळू शकत त्यांना. मग करायचं काय? करायचं काय? त्यांना एखाद्या हेल्थ सेंटर मध्ये ठेवायला हवं. हेल्थ सेंटर? हो, एखादं नर्सिंग होम, प्रिव्हेन्शन सेंटर. त्यांच्यासाठी तेच सोयीचं ठरेल. अरे आजच तू असं का बोलतोयस? उद्या सकाळपासून तर ती येणार आहे. तू म्हणतेस ते कदाचित बरोबरही असेल, तुझं म्हणणं खरंही ठरेल. बघूया आपण. लॉरामुळे कदाचित वळणावर येतील ही गोष्टी. ती चांगली वाटते तुला, ठीक आहे, पण तुला सांगतो, विश्वास ठेव माझ्यावर. एक वेळ अशी येईल ना की तिचा सगळा चांगुलपणा गळून पडेल. यांचा आजारच असा आहे ना, ती कितीही चांगली कर्तव्यदक्ष असली तरी यांच्या आजाराला ती पुरे पडू शकणार नाहीये. यांनी झोपले का ते? कसला गेला दिवस. तू बरी आहेस ना? अंगाई म्हण असं म्हणाले ते मला. पियर, तुला खरं वाटणार नाही, त्यांना गाणं ऐकायचं होतं. गाणं ऐकत ऐकत झोपायचं होतं. मग ते अर्थशून्य का असे ना, किमान गुणगुण तरी हवी होती रे त्यांना. लागलीच मिटलेही त्यांनी डोळे, हलके झोपूनही गेले ते.
त्यांनी ऐकलं असेल, म्हणजे आपलं ते बोलणं. ऐकलंच असणार. लक्षात येतं का तुझ्या? तिकडेच होते ते, कानावर पडणारच ना त्यांच्या. काही बोलले का मग त्यावर ते? काही नाही, पण मला ते फार दुःखी वाटत होते, एखाद्या लहान पोरासारखे. सांगितलं ना तुला, अंगाई म्हणायला लावली मला. टचकन पाणी चाललं रे डोळ्यात. साहजिकच आहे. कसले कडक होते माझे डॅड. त्यांचा तो रुबाब, लहान असताना भीतीच वाटायची बघ त्यांची. चटकन निर्णय घेऊन मोकळे होत, कधीच घोळ नाही घालत बसायचे. एकदा त्यांनी ठरवलं ना की सगळ्यांना ऐकायलाच लागायचं. दराराच होता त्यांचा तसा, राजासारखा. अधिकारवाणीने सगळ्यांना आज्ञा सोडत आणि सगळे त्यांचं ऐकतही. आणि आता त्यांची अशी परिस्थिती. मी अंगाई म्हणते आणि ते झोपतायत. मला नाही पटत. मला नाही पचत पिये. हे फार वाईट आहे रे सगळं. मला खरंच नाही पटत. तुझ्या मगाच्या बोलण्याचा विचार करते. एखादं नर्सिंग होम, मी चांगला झोपलो होतो ना ग. चांगली झोप लागली होती ना मला. मला कसं कळणार? मला वाटतंय तरी तसंच. अरे साखर विसरलो. अगं साखर आणते. आण आण. मला ना ती. माझ्या कॉफीत मी नेहमीच साखर घालतो, किमान सकाळच्या पहिल्या कॉफीत तरी. माझ्या कॉफीत मी 2 चमचे साखर घालतो. सोपं आहे. 2 प्रकारची माणसं असतात. साखर घालून कॉफी घेणारी आणि इतर. तुम्ही कुठल्या गटात मोडता हे ठरवणं म्हणजे लढाईच असते. मी आपला साखर घेणाऱ्या गटात मोडतो. माफ करा पण मी आहे असं आहे बरं का.
अगं साखर आणतेस ना ग? आणते आणते. काल रात्री माझी झोप व्यवस्थित झाली नसावी बहुतेक. काय काय विचित्र स्वप्न पडत होती माहितीये. एक माणूस माझ्या घरात घुसला अशासारखी. मी त्याच्या अंगावर धावून गेलो तर तो मला म्हणायला लागला की हे घर त्याचं आहे म्हणून. तो तुझा नवरा आहे असाही त्याचा दावा होता. सरळ सरळ धमकावलं मला त्याने. हे इथं कोणी ठेवलं? हे काय विचित्र. किमान विचारायचं तरी ना. आणि ही घ्या साखर. तू साखर घेऊन आले. 2 चमचे हवी आहे ना. ॲनी कुठे? हो बाहेर गेलीये. इतक्या लवकर? हो. वाजलेत किती? अहो येईल संध्याकाळपर्यंत. तोपर्यंत तुमच्या जेवणा खाण्याची वेळ, औषधं सगळं काही मी बघणार. ओके. तू कशाला? तू जरा गप्प बस बरं. काय? ओ बसा. औषधं घ्यायची आहेत. बसा माझं घड्याळ गड. बसा. औषधं घ्यायची आहेत. घड्याळ माझं. आंद्रे माझं घड्याळ. माझं घड्याळ हरवलंय ग. घड्याळ माझं गळपटलंय. छे काय चाललंय माझं हे. ही येण्या अगोदर मी व्यवस्थित तयार असायला हवं होतो. चांगले कपडे, व्यवस्थित कपडे घालायला हवे होते मी. कसला ओंगळ दिसतोय मी. ते आता माझा पायजमा. अगं किती वाजलेत? वेळ काय? तुमची औषधांची वेळ झालीये. इथे या. एकदा औषधं घेतली ना की तुम्ही आणि मी दोघेही मोकळे. ही बघा तुमची फेवरेट निळी गोळी. मस्त आहे ना रंग? हा छान आहे ना. निळी गोळी, फेवरेट निळी गोळी तुमची. एक विचारू? विचारा. तू बालवाडीचा कोर्स केलास का ग? नाही हो. मग तू एखाद्या छोट्या मुलाशी नाही तर मतिमंदाशी बोलायच्या सुरात माझ्याकडे का बोलतेस? अहो नाहीच हा गोळी. नाही मला तरी तसंच वाटतं. छोटी गोळी, छोटी निळी गोळी. माझा समजुतीचा स्वर तुम्हाला इतका खटकेल असं वाटलं नव्हतं मला. अगं कानांना बोचत होतं तुझं बोलणं. तू माझ्या वयाची झाली ना तर कळेल तुला. आणि तुला वाटतं त्याहून लवकर गाठेल तुला म्हातारपण. जे अजिबात नको असतं आपल्याला. छोटी गोळी, छोटी निळी गोळी. सॉरी, परत असं बोलणार नाही. एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का ग? कोणती? म्हणजे ह्या फ्लॅट मधली. फ्लॅट मधली? म्हणजे बरेच बदल झाले तिथे. हो? जसं की ते हा हा इथं कुठे ठेवला? अहो यांना ठेवलं असेल असं मला वाटतंय. हा तीच तर ठेवणार. पण मला विचारायला नको. हे काय नवीनच विचित्रच. तुला माहितीये या फ्लॅट बद्दल ती कट करते. हो? हो अहो, मला माहिती नाही. मला माहितीये ना. माझे डोळे उघडे ठेवलेत म्हणावं मी. आणि कानही. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी जरा जास्त बोललो असेल नाही, किंवा कदाचित काही बोललोही नसेल. तुला काय वाटतं? नाही हो. ॲनने कल्पना दिली होती मला. मला तिने सांगितलं होतं काय माहितीये का, म्हणे त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यावर मी काय म्हटलं माहितीये का? काय का ऐकून आनंद झाला. असं म्हणालीस? वा अगदी एलिस सारखी आहेस बघ तू. दिसतेही तशीच. एलिस माझी दुसरी धाकटी पोरगी. हो ॲनी नाही, ॲनी नाही, एलिस दुसरी हो. धाकटी. ॲनने सांगितलं मला तिच्याबद्दल. हा ऐकून वाईट वाटला. असं नाही व्हायला हवं होतं. काय झालं तिला? अहो तिचा ऍक्सिडेंट नाही का? कसला ऍक्सिडेंट? काय? अगं कशाबद्दल बोलतेस तू? तुम्ही औषधं घ्या बरं. नंतर मी तुमचं आवरून देते. हा बघितलंस आता का? आत्ताचा तो तुझा आवाज. अहो कसला आवाज? तो मतिमंदाशी बोलायचा सूर होता. अहो नव्हताच मुळे. होताच. मी बुद्धिमान आहे, बुद्धू नाही. खोडगाड बांधून ठेव मनाशी, कळलं? हो लक्षात ठेव. उपकार झाले. कधी कधी माझं मलाच नवल वाटतं. मला एवढी स्मरणशक्ती लाभली हत्तीसारखी. तो हत्ती प्राणी मोठा. हत्ती गोळ्या राहिल्या. ह्या कशा काय राहिल्या? थांबा पाणी घेऊन आले. नाही नको. मी ते आपल्या ह्याच्या बरोबर घेईन. कशा बरोबर? आपली कॉफी ग. अहो पण त्या पाण्याबरोबर घ्यायचं असतं. असंच काय नाही. हे बघ हे जरा पकड.
आता बघा नीट बघतेस ना ग लक्ष देऊन बघ होय बघतेस ना हो या गोळ्या अशा माझ्या ताळ्याला चिकटवीन चिकटवल्या हो पुढे चिकटवल्या चिकटवल्याच नाही ताळ्याला चिकटवल्या पण त्या परत तोंडात आल्या ताळ्याला चिकटवल्या आता ही कॉफी हा मी कॉफीचा घेतला घुटका गिळल्या त्या औषध पोटात काम तमाम तुला माहितीये का ग काय तरुण असताना मी काही दिवस सर्कशीत पण काम केलं ग काय सांगता हो हो तयारीचा गडी होतो मी मंत्रमुग्ध करून टाकण्यात पुसतात तुला आवडतात का ग त्या अशा छोट्या छोट्या भारावून टाकणाऱ्या ट्रिक्स आवडतात मग तुला एक छोटीशी जादू करून दाखवू मी जादू मग त्यासाठी पत्त्यांचा कॅट लागेल आहे का तुझ्याकडे एखादा पत्त्यांचा कॅट आहे पत्त्यांचा हो नाही असेल असेल शोधावा लागेल किलवर बदाम चौकट इस्पीक अगं पत्त्यांच्या जादूत अफलातून गती मला पत्ते आवडायचंच मला हा सापडले का अगं लग्ना अगोदर मित्रांसोबत तासन तास खेळायला बसे मी एकदा खेळायला बसलो ना की रात्र कशी सरे कळतच नसे फटफटायला लागलं पहाट झाली की मग बाहेरच्या उजेडाला पाणी टाडा बदाम चौकट इस्पीक आयुष्यात पैजेवर सांगतो तू आयुष्यात बघितली नसशील अशी जादू दाखवेन तुला थांब का जरा अरे इथे बघ जादू दाखवतो तुला अगं जरा थांब का जरा जादू बघ जादू 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 किलवर बदाम किलवर बदाम इस्पीक डोळे दिपले ना तुझे डोळे दिपलेत की नाही अगं माझी करामतच तशी आहे माझ्या करामतीने आंधळी येऊशील तू तात्पुरती ग अजून एक जादू दाखवतो बघ बदाम इस्पीक आता चौकट बदाम इस्पीक थोडीशी छोटीशी नाही अजून एक आपल्याला आवरायचंय खाली नको ग आत्ताच नाही नाही आता नाही म्हणजे नाही हो म्हणजे हो खाली अगं काय फायदा सगळा जामानिमा करायचा आणि थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी हा पायजमा घालून परत इकडेच बसायचं मग कशाला वेळ फुकट घालवा हे घे तुझे पत्ते हे पण घे नकोस जादूच नको अहो आंद्रे मला तुमचं लक्षात येतंय पण तुम्ही आता आवरलं नाही तर मग आपण बाहेर कसे जाणार हा कुठे जायचं तुला कुठे जाणार आहोत आपण क्लायमेट मस्त आहे की नाही आज आपण पार्क मध्ये जाऊ सगळं ओके ना हो आता आम्ही आवरायलाच घेत होतो पार्क मध्ये चाललो अगं पण माझं घड्याळ आंद्रे आता तुम्ही माझ्यासोबत येणार आहात की नाही मला सांगा नाही माझं आंद्रे सगळं ठीक आहे ना हो जरा बोलायचंय तुझ्याशी माझ्याशी हो तुम्हाला बोलायचंय तर मग मी आज जाते हा तुमचं आवरून देते पार्कसाठी नाही लगेच तू इथेच थांब आंद्रे तू इथेच थांब आंद्रे मी लगेच आले नाही. एका मिनिटात नाही. अहो, इथेच आहे. लगेच आले लगेच आले. मला एक आंद्रे आले आले अगं ती आपली एक विचारू विचार घे अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं हा बनवा बनवी नाटक नाही पाहिजे अगदीच अगदीच आता मला सांगा असं प्रत्येकाच्या गळ्याला तात लावून अजून किती दिवस काढायचा बेत आहे तुमचा माझा हो तुमची इच्छा मला जाणून घ्यायची आहे आंद्रे तुमचं मत तुमचं धोरण मला जाणून घ्यायचंय किती वर्ष सगळ्यांचंच रक्त शोषणार आहात तुम्ही तुमच्या मुलीच्या आयुष्याचं असंच वाटोळं करत राहणार आहात की नजीकच्या काळात जरा समजुतीने वागाल अशी अपेक्षा करणं ही मूर्खपणा असणार आहे आमचा आंद्रे काय विचारते मी तू हे काय आणि
कशाबद्दल बोलतेस? तुमच्याबद्दल आंद्रे, तुझ्याबद्दल, तुझ्या वृत्तीबद्दल, मला हे अजिबात चालणार नाही. तुला चालणार नाही? असेच अजून 10 फटके दिले तर काय करशील? मी उलटवार करेन. मी कुस्ती करेन तुझ्याशी. आंद्रे, तुझं असं इतरांना वैताग देणं मला चालणार नाहीये. म्हातारा झालायस, वयानुसार वा, गपगुमान बस. आम्ही सांगतो ना तसंच वा. मी सभ्यपणे सांगतो, हा मूर्खपणा थांबव. अरे मी काय ऐकावं तुझं? तुझ्या वयात तू तरी कुठं कुणाचं ऐकतोयस? मी परत एकदा सांगतो, हा आचरटपणा थांबव. ठीक आहे, तुझ्या मनाला जर फार लागत असेल ना तर मी सगळं थांबवते. पण मला जे सांगायचं होतं ते मी स्पष्टपणे सांगितलंय आंद्रे. नीट वाग, नाहीतर मी काय करशील तू? काय करशील तू? काय करशील तू? काय करशील? सांग ना, काय करशील तू? काय करशील? काय करशील तू? तुमचं घड्याळ काही मला सापडत नाहीये. आपण काय झालं? काय करशील तू? काय करशील तू? काय करशील तू? काय करशील तू? माझ्याकडे बघा. काय झालं? सापडेल घड्याळ. मी खात्री देते ना, सापडेल घड्याळ. तुम्हीच कुठेतरी ठेवलं असेल बघा. जेवणाच्या गडबडीत मला पण नीट नाही शोधता आलं डॅड. मी तुमच्यासाठी जेवण केलंय. आपण आधी जेवण करूया की घड्याळ शोधूया? तुम्ही सांगा. किती वाजले? 8. रात्रीचे 8? हो. अरे, मला वाटलं सकाळ झाली. आत्ताच उठलोय मी. माझा रात्रीचा पायजमा पण तसाच आहे बघ माझ्या अंगात. नाही डॅड, संध्याकाळ संपून रात्र सुरू झाली आहे. मी जेवण केलंय. आपण आवरूया ना? हा डॅड? Daddy, Daddy, my little daddy, my little daddy, 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 my little daddy, my little Dad, Daddy, Daddy, my little daddy, my little daddy, 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 my little daddy, Please, Daddy, please.
My little daddy. एलिस Daddy. एलिस 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 My little daddy. एलिस हैरी हैरी मला नाही बसायचं इकडं पियर. फार विचित्र वागत होते रे ते. मला नाही समजत काय करायचं ते. अशुपची चावल जाणवतीये मग. हे बघ आपण आता हा विषय बदलूया. हो उगाच डोक्याला ताप नको ना. पण मला नाही समजत काय करायचं ते पियर. तुझ्या मगाच्या बोलण्याचा विचार करते. एखादं नर्सिंग होम. कदाचित तुझं बरोबर असेल पियर. पटतंय मला. नाही तुझंच बरोबर असेल. त्यांना एखाद्या नर्सिंग होम मध्ये ठेवायला हवं पियर. हो मला वाटतं त्यांना तुझी भीती वाटते पियर. मला पण तुझी भीती वाटते पियर. ॲनी घाबरू नकोस. अजिबात घाबरू नकोस. मला अजिबात घाबरू नकोस. हे बघ काही काळजी करू नकोस. आपला निर्णय योग्य आहे. काही काळाने आपल्यालाही आपल्या खांद्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटेल. मग आपणही कुठेतरी बाहेर जाऊ. हे येणार ना. कुठे पण फक्त आपण दोघच. आपण आपल्यापुरतं. हे बघ ऐक माझं. स्वतःला दोष देऊ नकोस. स्वतःला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळं निरर्थक आहे. मग अर्थ आहे कशात पियर. अर्थ आहे आनंदी राहण्यात. जिवंत राहण्यात आणि एकत्र राहण्यात. आणि Will you marry me? हॅलो 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 हे काय चाललंय
येतात माझ्या घरात? हे, हा? तू हे हॅलो हॅलो हे 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 डॅड उठला एवढ्यातच? मला झोपच नाही लागली. काल रात्री एक क्षणभरही डोळा मिटला नाही माझा. बरं नाही वाटत का तुम्हाला? तुझ्या ध्यानात आलंय का ग? काय? अगं काय 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 जरा डोळे उघडून बघ आजूबाजूला. खोली जवळपास रिकामी आहे, काही फर्निचर नाहीये इथे. बरं मग मग काय? अगं आपण लुटले गेलो. काय डॅड रिलॅक्स. आपल्या घरावर काही दरोडा वगैरे पडलेला नाहीये. लुटले गेलो आहोत. अगं पण इथे तर काही फर्निचर दिसत नाहीये. लक्षात येत नाही का तुझ्या? डॅड हा फ्लॅटच अशा पद्धतीने डिझाईन केला गेलाय. फारसं सामान नसतंच कधी इथं. तुला खरंच असं वाटतंय? प्रश्नच नाही, असंच असतं नेहमी. नाही नाही तू चुकीचं बोलतेस. लक्षात येत नाहीये तुझ्या. मला तरी नाही वाटत डॅड. असं कमी सामान असणं किती छान आहे ना. मोकळेपणे वावरता येतं घरात. तुम्हाला नाही का छान वाटत? छे फार भयानक वाटतंय. हे कुणी ठरवलं? कुणी केलं हे सगळं? मीच की डॅड. तू? अगं काहीच शिल्लक ठेवलं नाहीस की घरात? हो, कारण मला असंच आवडतं, मिनिमलिस्टिक. नाही मला आठवतं बऱ्याच वस्तू होत्या इथे. सगळीकडे असं फर्निचर पसरलेलं होतं. नाही डॅड, ते तुमच्या घरी म्हणजे तुमच्या फ्लॅटवर. हा फ्लॅट नेहमीच असा होता, मोकळा ढाकळा, अगदी पहिल्यापासून. ठीक आहे, आता आपण आवरूया ना? एवढ्यातच? डॅड आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. विसरलात तुम्ही? लक्षात नाही का तुमच्या? आठवतंय ना तुम्हाला? पाहुणे येणार आहेत, विसरलात? अगं पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगत जाऊ नकोस. सोडून दे ती घाणेरडी सवय. कंटाळा आणतेस अगदी. संपतच नाही तुझी बडबड कधी. बघ 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 बघ. आहे लक्षात माझ्या. विसरणं शक्य आहे का मला ती? डॅड उगाच रागावू नका तुम्ही. तुमच्या लक्षात राहत आहेत ना गोष्टी, याची फक्त खात्री करून घ्यायची असते मला. ती येणार आहे आता कधीही. इतक्या लवकर? ती येण्या अगोदर कॉफी घेणार आहात का? काल रात्री ती माझ्या स्वप्नात की काय ते माहित नाही, पण ती आली होती. कोण, लॉरा? हो मला वाटतं तीच. तिचा चेहरा आठवतोय मला. तुला सांगतो अगदी तुझी बहीण, तिचीच आठवण झाली मला. हो म्हणालात तुम्ही काल. तुला नाही वाटत ती आणि ही अगदी अशी एकदम? कदाचित. शेवटी काय, ती तुम्हाला पटल्याशी मतलब. ती तुमच्या पसंतीला पडली तर मला समाधान. पण खरंच चांगली आहे. हो अगदी गोड, परत कामालाही योग्य. तुमच्याकडे नीट बघेल डॅड. हो मला आवडली ती. हो ना? हो. वा छान. मग आता ती येण्या अगोदर आपण आवरूया ना? ती येण्या अगोदर जरा चांगले कपडे घालून बसता का? कोण येण्या अगोदर? डॅड असं काय करताय? लॉरा तुमची नवीन केअरटेकर. आवडली आहे ना ती तुम्हाला? हो हो ती ना? हो. ती आवडली मला. वा वा वा. आता ती येण्या अगोदर जरा जॅकेट बिकेट घाला की. हो आणि पॅन्ट सुद्धा. हो. काल ती तुम्हाला भेटल्यावर काय म्हणाली माहितीये? काय ग? काय म्हणाली? ती म्हणाली की
आता नेमका शब्द नाही आठवत. अरे पण हा, ती म्हणाली की तुमचे डॅड ना भलतेच चार्मिंग आहेत म्हणून. हो हो, तुम्ही भलतेच आकर्षक दिसतायत म्हणे. खरं की काय? हो. तुम्ही अगदी भारावून टाकलं हा तिला काल. खरंच? हो, तुम्ही तिला काल डान्स करून दाखवला डॅड. कोणी मी? हो, तुम्ही किती चांगले टॅप डान्सर होतात हे तुम्ही तिला पटवून दिलं. मग काय म्हणाली ती? ती म्हणाली की एक दिवस तुम्ही तिला डान्सचा चांगलाच नमुना दाखवणार आहात. अरे गंमतच आहे. मला तर टॅप डान्स खातात कशाची हेही कळत नाही. तुला येतो? नाही. काय नाही, आपल्यालाच कल्पना नसते आपल्यातल्या सुप्त गुणांची. छुपे रुस्तम दिसतंय तर तसं. टॅप डान्सर आणि मी. ओ आली? हो, मला तरी तीच अरे वाटते. इतक्या लवकर कशी आली? मला कपडे घालायचे अजून. डॅड बघ, नंतर खाला. हा नाही. नाही, नंतर आवरूया आपण. डॅड अगं किमान नाही. एक पॅन्ट तरी चढवायला हवी. नाही. अरे नाही ही पॅन्ट चांगली नाहीये माझी. डॅड काय फरक पडतो? अगं फरक पडतो ना. माझं इम्प्रेशन काय पडेल मग तिच्यावर? इम्प्रेशन काय नाही, तुम्ही छान दिसताय. नाही अशा कपड्यात मला राहायला नको ग लावू. किमान एक चांगली पॅन्ट तरी चढवायला हवी. नाही डॅड, तुम्ही छान दिसताय. नाही ग, छान नाही दिसत. या इकडे असं बसूया. नको कर. या. असं नको कर. ती दाराबाहेर उभी आहे ना. नाही. मी दार काढते. जरा एक किमान बसा इकडे. नाही, पॅन्ट छान दिसताय. हॅलो, हाय लॉरा. हाय. सॉरी, मला यायला उशीर नाही ना झाला. नाही, अगदी वेळेत आलीस. आता ही कोण? आम्ही तुझीच वाट बघत होतो. आल्याबद्दल थँक्स. वेलकम. आणि ही ती नाहीये. डॅड, वुड यू लाईक टू हॅव सम कॉफी? नो थँक यू व्हेरी मच. आपलंच घर समज. बी कम्फर्टेबल. आलेच मी. आणि ही नको माझ्यासोबत. ती गेली. ती कुठे गेली? मला आवडलेली कुठे गेली ती? ही ती नाहीये. डॅड, काय बोलताय तुम्ही? नाही ग, ही लॉरा. हॅलो म्हणा. हाय आंद्रे. काहीतरी चुकतंय. काहीतरी निरर्थक अर्थहीन वाटतंय. डॅड, रिलॅक्स. काम डाऊन. आय गेट समथिंग फॉर यू. आणि ही ती नाहीये ग. हाय आंद्रे. ओळखलं नाही तुम्ही मला? आपण काल भेटलो होतो. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का मी परत येईन? आपल्याला आता सोबत राहायचंय, एकमेकांना समजून घ्यायचं. आठवतंय ना तुम्हाला? लक्षात आहे ना आंद्रे? आठवतंय ना तुम्हाला? लक्षात आहे ना आंद्रे? आठवतंय ना तुम्हाला? जरा बोलायचंय तुमच्याशी. मी पियरशी बोलले. पियर? मी सांगितलं होतं तुम्हाला पियर बद्दल. मी बोलले त्याच्याशी. ती व्यक्ती? तो गेला उडत. मी नाही त्याची पर्वा करत. व्यक्ती? मी प्रेम करते त्याच्यावर. असं. डॅड, अगदी पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हाच काही आठवतंय का हो? नाही, असू दे. हो गॉड, कसं सांगायचं तेच कळत नाही. म्हणजे कसं मांडावं तेच कळत नाही. डॅड, ह्या रूम बद्दल काय मत आहे तुमचं? छान आहे ना रूम? हो, मस्तच आहे ही रूम. आणि या खिडकीतून समोरचं पार्कही दिसतं बरं का? हो, मस्तच आहे ते दृश्य. एखाद्या हॉटेलच्या रूम सारखं. हॉटेलमध्ये राहिल्यासारखंच वाटतं, नाही का? इथे येणारे सगळेच जण असं म्हणतात. डॅड, तुम्ही इथे चांगलेच रुळात. कुठे? इथे म्हणजे मला असं वाटतं की ह्या निर्णयावर आपलं एकमत असलं तर बरं पडेल. तुम्हालाही चांगलं होईल ते. आनंदानं जर तुम्ही इथं राहायला तयार झालात
सगळ्यांसाठी सोयीचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? आणि तुझं काय? तू काय करशील? तू कुठं राहशील? तुझी रूम कुठे आहे? मी चालले लंडनला. कुठं? डॅड, मी सांगितलं होतं, आठवत नाही? पण तुझं पक्क ठरलंय? हो. पण तू तर म्हणाली होतीस तू माझ्यासोबत इथे. नाही डॅड, शक्य नाही ते. मला जायलाच हवं, तेही महत्वाचं आहे. मी तुम्हाला अगोदरच सगळं समजावून सांगितलं होतं. पण मी अधूनमधून चक्कर मारेनच, संधी मिळत्या क्षणी, वीकेंडला वगैरे. आणि माझं काय? मी कुठे? तुम्ही इथेच राहणार डॅड. आणि तुझी बहीण ती कुठे? तिचा पत्ता काय आहे? डॅड, सांग ना, कुठे आहे ती? कसं कळत नाहीये तुला? मला तिची फार आठवण येते का? मला पण तिची फार आठवण येते डॅड. सगळ्यांनाच आठवते ती. एलिज, फार आठवण येते तिची. फार आठवण येते डॅड. फार आठवण येते. गुड मॉर्निंग. झोप झाली ना नीट? मी इथे कसा? काय चाललंय? वेळ झालीये. वेळेबद्दल विचारलेलं नाहीये मी. मला सांग,
मला इथे कशासाठी आणलंय? काय वाटतंय? काय होतंय तुम्हाला? इथे हा बेड कसा? ड्रॉइंग रूम आहे ना ही? इथे हॉस्पिटल सारखी कॉट कोणी ठेवतं का? त्याने कुठे? हाताबाहेर चाललंय प्रकरण आणि ती गायब. नाही असं फडाफडा बोलणं बरं नाही वाटत, तरी जाऊ द्या, तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी नाही त्रास करून घेत. मी अस्वस्थ नाही होत, पण देवाणखान्यात असा हा पलंग झेपतच नाही हो. आणि कुठे? तुमच्या औषधांची वेळ झाली. तुमची औषधं आणि तुम्ही आहात कोण? नर्स? हो. अच्छा, आता माझ्या लक्षात येतंय थोडं थोडं. म्हणजे असं आहे, तुम्ही नर्स आहात? हो. तरीच म्हटलं हे असं का होतंय? नाही, तुमची पद्धत लक्षात येते माझ्या. एखाद्या सर्वसाधारण नर्सप्रमाणेच वागणं आहे तुमचं. पण तुम्ही इथे करताय काय? म्हणजे इथे काय काम तुमचं? इथं कशाला आलात तुम्ही? तुमची काळजी घ्यायला. काहीही बरळू नका. माझी काळजी तुम्ही घेणार? असलं काहीतरी पहिल्यांदाच ऐकतोय मी. कधी ठरलं हे? ठरलं नाही, हे प्रत्यक्षात चालू आहे. काय सांगतेस? आणि कधीपासून चाललंय म्हणे? गेले कित्येक आठवडे. कित्येक आठवडे? वा. माझ्या घरात काय चाललं हे मलाच माहिती नसतं, आणि मला कोणी सांगायची तसदीही घेत नाही. नशिबाने जसं होईल तसं होईल. फारच झालं, अति झालंय. ॲनीशी मला बोलायलाच हवं. मला वाटलं होतं एक छान नवीन येणार आहे म्हणून. काय नवीन? हा, नर्स. नवीन नर्स. एलिज सारखी दिसणारी. एलिज माझी दुसरी धाकटी पोरगी. ती त्या दिवशी भेटलेली ना, मला भेटली होती ना. असेल. आज सकाळी ती येणार होती. लॉरा होणार होती ना जॉईन. आंद्रे, मला वाटतं तुमचा काहीतरी घोळ होतो. अगदी एलिजची आठवण करून देत होती ती. किती वाजले? तुमची औषधं घ्यायची वेळ झाली आंद्रे. माझं घड्याळ हरवलंय. कुठे काही कल्पना? हा, माझं घड्याळ हरवलंय. आंद्रे, तुमची मुलगी इथे नाहीये. काय? कुठे ती? कुठे गेली? बाहेर गेली का? तुम्ही जरा आठवायचा प्रयत्न करा बरं. तुमची मुलगी लंडनला असते. नाही, शक्य नाही. ती म्हणाली होती तसं, पण अखेरीस तसं काही केलं नाही तिने. हो, गेले कित्येक महिने ते तिकडेच आहेत. लंडन मध्ये सतत पाऊस रिपत असतो. कालच तिचं पत्र नाही का आलं? हा, मीच तर ते तुम्हाला वाचून दाखवलं होतं. हे बघा. आधी गोळ्या घ्या. हा काय मूर्खपणा आहे? आता हे रोजचं झालंय. हा, जरा आठवायचा प्रयत्न करा ना. तुमची मुलगी लंडनला असते. तिला तिथे एक मुलगा भेटला, पियर त्याचं नाव. तर ती आता त्याच्या सोबत असते. तर कधी कधी तुम्हाला भेटायला येते. हा, तीच. कधी वीकेंडला, तर कधी तिला वेळ मिळेल तसा ती तुम्हाला भेटायला येते. तुम्हाला घेऊन पार्क मध्ये जाते. तिच्या आयुष्याचे मनसुबे सांगते. हो, त्या दिवशी तर तुमचा फेवरेट तिने चहाही आणला होता.
नाही नाही, मला चहा अजिबात चालत नाही. मी फक्त कॉफी पितो. हो पण तो खरंच चहा चांगला चहा होता. नाही नाही, काहीतरी हॅलो गोड आहे. हॅलो मिस्टर आंद्रे, हॅलो. सगळं ठीक आहे ना? येस, ऑल गुड. काही प्रॉब्लेम? नो, थँक्यू. गुड डे मिस्टर आंद्रे. हा कोण आहे? कोण कोण आहे? हा जो आत्ता गेला तो कोण आहे? ऑलिव्हर. ऑलिव्हर? हो ऑलिव्हर. खात्री आहे तुझी? हो का हो? नाही तसं काही नाही. कसं सांगू तुला मी आता? तो इकडे काय करतो? माझ्या घरात काय काम त्याचं? मी ओळखतो त्याला? आंद्रे, ऑलिव्हरला तुम्ही रोज भेटता. तो मला रोज भेटतो. आणि तू? आंद्रे असं काय करताय? नाही माफ कर, माझं मन गंडवतंय मला. सगळी पाठी कोरी झाली आहे त्याची. मला सांग, तू नेमकी कोण आहेस? मार्टिन. अरे हो, मार्टिन. बरोबर. हे खरं आहे की तू मार्टिन आहेस आणि हा ऑलिव्हर. ऑलिव्हर. बरोबर ना? हे सगळं जर खरं आहे तर मग मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हो, मी नेमका कोण आहे? तुम्ही आंद्रे आहात. आंद्रे? खात्री आहे तुझी? हो. वाह आंद्रे, नाव तर चांगलं आहे. बरोबर ना? हो, खूप खूप छान नाव आहे. माझ्या आईने ठेवलं ते मला, असं मला वाटतं. तू ओळखतेस तिला? कोणाला? असं काय, माझ्या आईला. नाही हो. अरे तुला सांगतो, अगदी मोठे मोठे डोळे होते तिचे. तिचा चेहरा अजून डोळ्यांसमोर आहे माझ्या. येईल ती, तिला कळल्यावर तेव्हा बघायला येईल. तू म्हणाले होतीस ना ग, ती येईल म्हणून विकेंडला मला बघण्यासाठी. म्हणाली होतीस ना? तुमची मुलगी ना? नाही नाही, आई माझी, माझी आई. आंद्रे, मम्मी, आंद्रे, मम्मी, मम्मीला भेटायचं. बोलवा तिला, तिला बोलवा ग मला. आईला भेटायचंय. आंद्रे मला बघा. आई, इथे बघा. मम्मी, मम्मी ये का? मला घेऊन जा ग इथं. काही होतंय? कुणीतरी या, मला घरी जायचं. आंद्रे मला सांगा काय होतंय? हा? मला घरी जायचं. बोला आंद्रे, मला सांगा. कुठे दुखतंय का तुम्हाला? हा? काय होतंय? मला असं वाटतंय ना की माझी सगळी पानं अगदी गळून पडत आहे, एका मागोमागे. आंद्रे काय बोलताय तुम्ही? पानं? फांद्या, शाखा आणि वारा. कळतच नाहीये का काय चाललंय ते, काय होणार आहे. तुला माहिती आहे का ग काय चाललंय ते? या घराबद्दल, या फ्लॅट बद्दल काय शिस्त आहे ते तुला माहिती आहे का? माझं घड्याळ कुठे आहे ते कळलंय मला. माझ्या मनगटावर आहे ते. मला प्रवास करायचा त्या घड्याळाच्या मदतीने. पण मला कुठे जायचंय, मला कुठे प्रवास करायचा आहे, कुठे चाललोय मी, हेच मला कळत नाही. चला आता आपण पार्क मध्ये जाऊयात. हा,
पार्कमध्ये जाऊया, मस्त चक्कर मारून येऊया. तुम्ही आणि मी. ठीक आहे? पार्क मधली झाडं आणि तिकडची पानं आणि गर्द वन राहील. मस्त चालत जायचं आणि मग परत इथे यायचं. चालेल ना? चालेल. थोडंसं खायचं इथल्या मेस मध्ये, मग थोडीशी झोप घ्यायची. दुपार टळल्यावर, तुमची झोप झाल्यावर उत्साह असेल तर परत पार्क मध्ये जायचं, चालत चालत. फक्त तुम्ही आणि मी. आभाळ आलेलं नाही आज. लख्ख सूर्यप्रकाश आहे. अशा वातावरणाचा उपभोग घ्यायला पाहिजे नाही? असं वातावरण किती काळ टिकेल कुणास ठाऊक. चला तर मग, वेळ कशाला घालवायचा. आंद्रे, अहो असं काय हे बाळासारखं? हा, मला सांगा, कुठे दुखतंय का? लवकरच तुम्ही बरे व्हाल. हा, आंद्रे, शांत व्हा, शांत व्हा. आंद्रे, शांत व्हा. आंद्रे, शांत व्हा.